नमस्कार, सुस्वागतम. ब्रुक बॉन्ड रेड लेबल फुबाई फूच्या विशेष भागामध्ये मी डॉक्टर निलेश साबळे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. महाअंतिम फेरी जवळ आलेली आहे, त्यामुळे सगळ्याच जोड्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महाअंतिम फेरीसाठी. आणि म्हणूनच मला वाटलं या प्रवासामध्ये काय काय झालंय जरा अल्बम आठवणींचा चाळून बघावा ना, कारण अल्बम कधीतरी बघावा, मग त्या आठवणीमध्ये आपण जातो आणि बरंच काहीतरी आपल्याला आपल्या आठवणींमधून सुद्धा शिकायला मिळतं. तर फुबाईफूच्या महाअंतिम फेरीमध्ये 4 जोड्या दाखल झालेल्या आहेत. त्यातली पहिली फायनलिस्ट जोडी आहे आपली संतोष पवार आणि किशोरी आंबिये. या जोडीचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, म्हणजे संतोष पवार तर चांगले लेखक आहेत, चांगले दिग्दर्शक आहेत, पण फ्लोअरवर जाण्यापूर्वी म्हणजे शूटिंग सुरू होण्यापूर्वी सुद्धा त्यांचं ना असं मन चलबिचल करत असतं. आणखीन काहीतरी विनोद टाकू किशोरीताई, आणखीन काहीतरी वेगळं लिहू का गं, आणखीन काहीतरी बोलू का गं. आणि खरंच ते इतकं चलबिचल करतात म्हणून इतका चांगला ऍक्ट करतात. आणि किशोरीताईंच्या विषयी काय सांगावं, म्हणजे एनर्जी काय असावी ना हे त्यांच्याकडून शिकावं. तर बघूयात याच जोडीचा एक चॉकलेट वसूल परफॉर्मन्स. डिंग डोंग ओ बेबी सिंग सॉन्ग आज की शाम का प्यार के नाम का ला 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 डिंग डोंग सिंग सॉन्ग. यस, सही पहचाना, मैं हूँ, आई एम द ग्रेटेस्ट शोमॅन सुहास घाई. मला एक नवीन प्रोडक्शन सुरू करायचं आहे. प्रोडक्शन वाला, भंगार पिक्चरच्या डबेवाला. हा, 25 वर्ष झाली या फिल्म इंडस्ट्रीत. मी हॉट बॉय होतो, नंतर मेकअप करू लागलो, मग मॅनेजमेंट केली, आता प्रोडक्शन सांभाळतो. अरे वाजवायच्या आधी बघा ना मी पद्य बोलतो की गद्य बोलतो. इथे माणूस येताना तिथे गेले की वाजवायला सुरुवात करतात. डिंग डोंग. अरे एवढी मोठी डोरबेल. सुहास घाई. अरे सुहास घाई. हा, नमस्कार. या घाईला घाई लागली आहे मराठी पिक्चर बनवायची. अवदसा आठवली. काय? आठवली. टायटल हा, आठवलं. सांगा. मराठी पिक्चरचं टायटल हा. अवदसा आली. हा. टायटल सॉन्ग पण आहे माझ्याकडे. सांगा. ऐकायचंय? हा. ऐका वाजवा रे. विशाल काया ही महामाया 4 दिवस नाही नाली. खाऊन माजली बाजून सुजली पोटाचे 12 वाजले. उतली मातली जणू उपटली हिडिंबा झिंगून आली. पिऊन पिकली खाऊन चकली 28 जणू झाली. अवदसा आली लेडीज बार मधून खाली ही आली हो आली. हले डुले होऊन आली ही आली हले डुले होऊन आली. कोणतरी नाचत होतं इकडे आता. मी तुम्ही आहे होय? नाही, मला असा वेगळा पिक्चर बनवायचा आहे. म्हणजे वेगळा म्हणजे रामूचा. रामू कसा हॉरर पिक्चर बनवतो तसा थोंक. कशाला त्याची कॉपी करताय? आपला पिक्चर करूया हॉरर. काय थोंक. माझा ऐका मम्मी, तुम्ही प्रोडक्शन सांभाळीन सगळं तुमचं. तुम्ही प्रोडक्शन हो, सांभाळणार? हो, हो. बरं, काय अनुभव आहे तुम्हाला? काय अनुभव? माझा अनुभव पाहिजे तुम्हाला? हा. हे वाजवा रे. 25 वर्ष झाली या इंडस्ट्री मध्ये मी मेकअप करायचो, मग सेटिंग केलं. डिंग डोंग. कोण आलंय? अरे मी आलोय. तुम्ही आहे होय? बरं, म्हणजे तुम्ही नेमकं काय करता सांगा? प्रोडक्शन सांभाळता म्हणजे मी काय करतो? हा. बायका पुरवतो. काय? पुरुष पण पुरवतो. काय? हे म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट सिनियर आर्टिस्ट काय पाहिजे ते पुरवतो. हा? तुम्हाला कोण पाहिजे फक्त सांगा. अर्नल्ड पाहिजे का? हा? की तुम्हाला सिल्व्हस्टर टॅलेंट पाहिजे? अर्नाल्ड. हा. ते आर्टिस्ट तुम्ही पुरवता? कोण बोलला आर्टिस्ट आहेत ते? मग? अहो बैल आहेत ते. काय? हा, ते बैलवाले आहेत ना, ते भाड्याने बैल देतात आम्हाला आणि आम्ही त्याच्यावर कमिशन कमवतो. ठीक आहे. हा. त्यांना सांगा टच मध्ये राहायला. बैलाला केवढा टच पडेल तो तुम्हाला? अहो, त्यांच्या मालकाला. ओ मालकाला एवढं कळत नाही तुम्हाला? किती वर्ष राहिलात इंडस्ट्रीत? किती वर्ष? वाजवा रे. 25 वर्ष झाली या इंडस्ट्री मध्ये मी मेकअप करायचो. मी डिंग डोंग.
कोण आलंय तुम्हीच आहे. मला ते आर्टिस्ट नको, मला ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल आर्नॉल्ड, ओरिजिनल सिल्वेस्टर स्टॅलोन. मराठीत कमांडो बनवायचंय. वा वा वा, काय तुमचं डेअरिंग आहे. मानले हॅट्स ऑफ तुमच्या डेअरिंगला. मराठीत कमांडो करायचंय म्हणजे पांडू हवालदारचं बजेट नाही कमांडो करायला चाललंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना किशोरी आंबेला विचारा. हा कुठल्याही अँगल नाही बघा, कमांडोच वाटतो तो. मस्त म्हणजे म्हणजे आपण ना लेडीज कमांडो करूया आपण लगेच. ठीक आहे, पण हिरो मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. हिरो मध्ये मला टॉम क्रूजच पाहिजे. नाही टॉम क्रूज नको, मराठी पिक्चर आहे ना त्याला मराठी येत नाही. तुम्ही संतोष पवारला विचारा. संतोष पवार? त्याला इंग्रजी येत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे बघा वर आपण त्याच्याकडून त्याला काम दिलं म्हणून स्क्रिप्ट लिहून घेऊ ना काहीतरी. स्क्रीन प्ले नाही, पण स्क्रीन प्ले कसा टाईट हवा आपल्याला, गजनी सारखा. माझ्याकडे आहे ना गजनी, रेडी आहे गजनीचा स्क्रीन प्ले. तुम्हाला ऐकवतो. सुरुवातीला पडद्यावर काहीच दिसत नाही. मग चला घरी. नाही आता दिसणार. सुरुवातीला पडद्यावर काही दिसत नाही. मग अचानक भुरभुर पाऊस सुरू होतो. भुरभुर भुरभुर आणि भुरभुर पावसात भरभर चालणारी हिरोची पावलं दिसतात. अचानक त्याला हिरोईनची किंकाळी ऐकू येते. अशी बाईच्या किंकाळी ऐकू येते. तो धावत सुटतो, धावतो आणि अचानक थांबतो. कारण तो दमतो. नाही, तो विसरतो आपण का धावतोय इथे. आणि इथे एस्टॅब्लिश होतं की आपला हिरो हा गजनी आहे. आणि ते बॅकग्राऊंडला मी दिलेलं गजनीचं बॅकग्राऊंड सुरू होतं. वाजवा रे सुरू केला गजनी गजनीर अंगावर आर गजनीर अंगावर तू लिवलं वर खाली. गजनीर अंगावर तू लिवलं वर खाली. हे भादरलेल्या केसामध्ये लाईन कशी आली. भादरलेल्या केसामध्ये लाईन कुठून आली. कोण आलंय? तुम्हीच येस. नाही पण असा नाही, आपल्याला वेगळा म्हणजे असा दर्जेदार मराठी चित्रपट बनवायचा आहे. प्राइज विनिंग टिंग्यासारखा. का तुम्ही दुसऱ्याची कॉपी करता मी असताना? काय करायचं टिंग्या? म्हणजे आपण नवीन पिक्चर करूया. कुठला? पांग्या. त्यांच्या लाईनला धरून आपण चालायचं. काय करायचं, त्यांनी काय दाखवलं पिक्चर मध्ये? त्यांनी असं दाखवलंय की मुलाला वाईट असतं की बाप बैलाला विकतोय. आपण असं करायचं, बैलाला वाईट असतं की मुलगा बापाला विकतोय. कारण तो बाप पांगे दाखवूया आपण. कसं वाटतं तुम्हाला? सॉलिड. तुम्ही सॉलिड आहे. इतकी वर्ष कुठे होता तुम्ही माहित नाही तुम्हाला? ऐका, वाजवा. 25 वर्ष झाली या इंडस्ट्रीचा मी गप करायचो, मी बॅटिंग करायची, मी सेटिंग. कोण आलंय? अरे बरं, डायलॉग वगैरे कोण लिहिणार? डायलॉग मी देतो ना. मला पॅकेज द्या तुम्हाला सगळं. तुम्हाला एकदम काय म्हणतात त्याला सूट देतो माझ्या पॅकेज मध्ये. डायलॉग देता तुम्ही? पण आपल्याला फ्लेवर सांगा. फ्लेवर म्हणजे बघा, कालियामध्ये अमितजींचे डायलॉग होते ना, तसे डायलॉग पाहिजे आपल्याला. अरे इथून तिथून अमिताभ बच्चन. अरे हे भाई, हम जहाँ खड़े रहते हैं जानी वही से लाईन सुरू होतीये. माझं ऐका, आपण डायलॉग असे ठेवायचे, फक्त फ्लेवर माझ्या टचचा द्यायचा. म्हणजे समजा डायलॉग असा आहे ना, आपण काय करायचं, ज्यानी हम ज्या खडे होते लाईन वहा खतम होती. विषय खतम. बॅकग्राऊंडला गाणं टाकायचं लगेच. परत गाणं? मग काय हल्ली असंच चालतं. डायलॉग कमी गाणी जास्त पाहिजे. आपण असंच करूया. डायलॉग कमी गाणी जास्त. पिक्चरचं नाव फू बाय फू. पिक्चर सुपर डुपर हिट. अरे पण मराठीमध्ये गाणी चालत नाही. भोजपुरीने सगळं मार्केट काबीज केलंय. आपण भोजपुरीचं मार्केट काबीज करू. अरे आपण काय कमी आहे काय? आपण भोजपुरीमध्ये मराठी गाणी घुसळायची आणि मराठी भोजपुरी लावणीचं फ्युजन तयार करायचं. कसं काय? एखादी लावणी तुम्हाला येते का? वो है ना, बुगडी माझी सांडली ग. आता मी ऐकतो तुम्हाला कसं करायचं बघा. वाजवा रे जरा. झुमका गीता देवर. यस. बुगडी सांडली ग हाय, बुगडी सांडली ग जाता जाता साताऱ्याला. बुगडी सांडली ग जाता जाता साताऱ्याला. सांगू नका ग कोणी माझ्या म्हाताऱ्याला. सांगू नका ग. सैया आए मैं छुपाए आजा गोरी गोरी. अरे सैया आए नैन छुपाए गरमा चोरी चोरी. काल दुपारी घरी तो आला पाठीचे पैठण पेटण शिमला.
मैं तो बोली नाना बाबा करना जोरा जोरी, अरे मैं तो बोली नाना बाबा करना जोरा जोरी, दिला बसाया पाटवी बाई शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला. फिर क्या हुआ? फिर सजी गई डोली तेरी अम्मा बाजार में, सजी गई डोली तेरी अम्मा जाता जाता रियाल रे, सजी गई डोली तेरी अम्मा बरेली के बाजार में, सजी गई डोली अरे तुसी ग्रेट हो बरखुरदार. थैंक यू सर. थैंक यू. तुसी ग्रेट हो. थैंक यू सर. अरे आपने तो मेरी लाइफ बना दी. थैंक यू सर. इतने साल कहाँ थे आप? माहित नाही वाजवा 25 वर्षे झाली या भागाले दे मागे मी अरे सर, थैंक यू सर. अब मेरी लाइफ बना दो आप. आप इतना सब कुछ करते हो तो आप डायरेक्टर बनो. ये घ्या, आप प्रोडक्शन करू. हाँ? काय मजा आली ना हा सगळा आठवणींचा अल्बम बघताना. नाही अजून बरेच फोटो बाकी आहेत, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फोल एक हाफ. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फूल एक हाफ. आठवणींचा अल्बम आपण चालत होतो. एका जोडीबद्दल आपण बोललो, पण दुसरी जी फायनली जोडी आहे ना, ती पण आणखीन धमाल आहे. मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. चिवट स्पर्धक म्हणतात ना, चिवट, तसे हे आहेत. म्हणजे बाकीच्या जोड्या पण आहेत स्पर्धक, पण यांच्यामध्ये चिवटपणा शिकण्यासारखा आहे. म्हणजे भार्गवीचं कसं, नाही 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 असं नाही मंगेश, सोडायचं नाही स्किट, आपण जिंकलंच पाहिजे. नाही रे, अजून नाही रे चांगलं होत, आपण जिंकायला पाहिजे. काय करूयात, वेगळं काय करूयात. आणि मग मंगेश देसाई सुद्धा, अगं जिंकूयात, नको टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणत हळू 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 त्यांचं चालू असतं. पण मंगेश देसाई एकदा का स्टेजवर गेले की सगळं स्टेज हलवून टाकतात. तर या जोडीचं बघूयात असाच एक धमाल परफॉर्मन्स. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, पटपट डॉक्टरला भेटा, ज्याला लागलाय खोकला, ज्याला लागलाय खोकला, मलाच लागलाय खोकला. हॅलो डॉक्टर भिकारे, मी डॉक्टर विकारे बोलतोय. छातीत फार दुखतंय हो माझ्या. ते तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्या, जरा जास्तच दुखायला लागलं. आत्ता नाही, आता मी माझ्या धंद्यावर आहे, गिरायकाची वेळ झाली. नंतर येतो, नंतर. लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू, चला डॉक्टर डॉक्टर खेळू, चला डॉक्टर डॉक्टर खेळू, चला डॉक्टर डॉक्टर खेळू, चला डॉक्टर डॉक्टर खेळू. आउट 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 आउट. पेशंट आउट झाला. बोला काय हवाय तुम्हाला? 5 किलो रवा द्या. रवा? हा काय रवा खाना आहे? हा दमा खाना आहे. उगाच 2-4 रवा करू नका. बोला काय झालंय? काय बाय सांगू, कसं ग सांगू, काय बाय सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेलाच काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाय सांगू, कसं ग सांगू. बाईने काहीतरी माती खाल्लेली दिसते. जसं घडलंय तसं सांगा. हे बघा, डॉक्टर आणि वकिलापासून काही लपवायचं नसतं. मी कोण आहे? वकील. डॉक्टर डॉक्टर. मग जसं घडलं तसं सांगा. बसा. काय टोचलं? झोप येईना. अरे बापरे. झोप जाईना. अरे झोप खंत करी काय गे जाईना. काय चाललंय काय बाई, काय चाललंय काय तुमचा? काय चाललंय? मला कळलं प्रॉब्लेम तुमचा कळलेला आहे. बाई मला सांगा, तुमचं झालंय काय लग्न? नाही. सेम पिंच. काय? माझं पण नाही होऊ शकलं. आई वडिलांचा खूप विचार करून करून त्यांच्या डोक्याची शकल झाली, पण माझं लग्न नाही होऊ शकलं. बोला काय आजार आहे तुम्हाला? दिवस गेले नाही हो. दिवस माझे हे डुलकायचे 15-20
विटाचं झोपाळ. झालं. माझ्या लक्षात आलेला आहे तुमचा प्रॉब्लेम, सगळ्या लक्षात आलेला आहे. बाई प्रत्येक गोष्ट गाण्यात सांगते. हिला गायनाचा प्रॉब्लेम आहे. बाई तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे जा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्हाला मोकळं करतील ते. कशातून? समस्येतनं मोकळं करतील. समस्येत निघता आता जाता जाता. नाही काय आहे, मला की नाही खूप भयानक स्वप्न पडतात. कुठली स्वप्न? काय दिसतं तुम्हाला? ऐका माझ्या स्वप्नाची व्यथा, ऐका माझ्या स्वप्नाची व्यथा. गॅस सिलेंडर 50 रुपयात, अशक्य. डॉकेला मिळेला हो फुकटात, शक्यच नाही. पेट्रोल आहे 10 रुपयात. कायचा काळा परत आला, देश तो सुखी झाला, देश तो सुखी झाला. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. हा राहिला. हा बस. माझ्या लक्षात आलेलं आहे बाई तुमचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. बाई तुम्हाला ना खूप म्हणजे असं विचित्र असा एक आजार झालेला आहे. मी तुम्हाला गोळ्या देतो, त्या सगळ्या तुम्ही गोळ्या घ्या. ही बरणीतल्या गोळ्या, ह्या डब्यातल्या गोळ्या. अजून काय आजार नाही तुम्हाला? दम लागे दम, लागे मला दम, सकाळ दुपार, हरे कृष्णा हरे राम, हरे कृष्णा राम. आला मला घाम घाम, आला मला घाम घाम. बाई या गोळ्यांची पावडर झाली हो. दम दम दम. तुम्हाला दम्याचा त्रास आहे ना, मला सुद्धा घामाचा त्रास आहे हो बाई. मला ना छातीत फार दुखतं, छातीत फार दुखतं. आता झाले सगळे आजार सांगून. नाही ना, आता काय? पाय दुखतो मग मध्ये. हे पण गाणेच सांगून टाका आता. नाही, नेमकं याच्यावरचं गाणंच नाही बसलंय. हा हो बाई, एवढी तुम्ही गाणी पायावर उभी केली, पायाचं गाणं पायावर उभं करू शकत नाही. नाही मी गाऊ. तुम्ही सनईचं सूर म्हणे गाणं म्हणा. हा, पायाचा गुडघा कालच आपटला, दुखण्यानं जीव तळमळला, उठ्या बसण्याचा पण वांदा हो झाला. औषध द्या हो तुम्ही माझ्या पायाला, औषध द्या हो माझ्या तुम्ही पायाला. बाई तुमच्या पाया बहुतेक फ्रॅक्चर झाला, बाई तुमच्या पाया बहुतेक फ्रॅक्चर झाला. बाई अहो बाई, मला गाण्यातलं काही कळत नाही हो. मी गाण्यामधला एकदम ध आहे, ध. तुम्हाला ढ म्हणायचंय का? ध ध. सारे ग म प ध. अच्छा अच्छा. खालचा ध धरा. हा. धरलात हो. अर्धा सकाळ दुपार संध्याकाळ घेऊन टाका परिवार. झालं आता, चला निघा आता. झालं नाही, आता. 12 महिन्यात 12 रोगांनी मला पुरता सतावला रे. खोकला चिंगा, खोकला चिंगा, खोकला चिंगा, खोकला चिंगा. खो 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 खो, ची 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 ची, ओहो खो 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 खो, ची 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 ची. बाई काय चाललंय काय बाई तुमचं? हे काय चाललंय काय बाई? हे हा? हे बघा बाई, एक तर मला एक गोष्ट सांगा. तुम्ही जेव्हा दवाखान्यामध्ये होता तेव्हा डॉक्टर आणि नर्स हे काय गाण्याच्या भेंड्या खेळत होते काय? भेंडी? नाही 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 ना? नाही. सेम पेन्स. म्हणजे माझ्या वेळेस पण कोणी गाण्याच्या भेंड्या खेळत नव्हता. आता सगळं संपलं ना, आता चला निघा, चला लवकर, चला चला चला. मला अक्कल नका शिकव माझी तब्येत बराबर, मला अक्कल नका शिकव माझी तब्येत बराबरी. हो असं काय करता, मग मग फिरता, असं काय करता, काढा की तुम्ही उपाय. एकदम गप्प, एकदम गप्प बसायचं बाई. बाई तुम्हाला नटरोग झालेला आहे, तुम्ही पथ्य पाळा. तुम्ही माझी या मनाला पथ्य कळेना, मिसळ खाते, पिझ्झाही खाते, सकाळ दुपार मी खातच असते. तुम्हीच सांगा काय करू मी, भूक ही थांबेना. खादा रे बाई. माझी या मनाला तुम्ही खादाड आहात, खादाड. याच्यानंतर एक जरी गाणं म्हणाल ना बाई, तुम्हाला कोमाचं इंजेक्शन कोंबेन. नको नको इंजेक्शन नको 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 ना. मग अजिबात गाणं म्हणायचं नाही बाई. बाई मला एक तर हार्ट अटॅक येईल, नाहीतर मी जिवंत घेईन समाधी. औषध द्या तुम्ही आधी, दूर करा तुम्ही व्याधी. बाई मी खूप साधी, मग बिंदास्त तुम्ही घ्या समाधी. हो बिंदास्त तुम्ही घ्या समाधी, बिंदास्त तुम्ही घ्या समाधी.
बाईची मुजोरी गाण्याचा हक्कावा बाईची मुजोरी गाण्याचा हक्कावा उचल मला देवा आता उचल मला देवा उच 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 उच्च 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 गेले गेले घ्यायचे राहुन औषध. काय मजा आली ना. कोण जाईल हो बँकॉक आणि पटायाला. माझी काही संधी वाटतेय तुम्हाला. वाटतेय ना. वा 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 मला फार आवडलंय. म्हणूनच घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. तर आपण जोड्यांविषयी बोलत होतो. 2 जोड्यांविषयीच्या गप्पा आपल्या झालेल्या आहेत. तिसरी जी जोडी आहे ना ती कार्टून जोडी आहे. त्या जोडीचं आम्ही नावच ठेवलंय कार्टून जोडी. आलं ना लक्षात तुमच्या. करेक्ट आहे. कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी या जोडीचं ना आणखीन एक वैशिष्ट्य आहे. ही सल्ला घेणारी जोडी आहे. म्हणजे बाकीचे कसे काय करूयात ह्याच्या मागे चालू असतात. त्यांचं एक वेगळं आहे. आपण काय दुसऱ्याकडून घेऊयात, काय सल्ला विचारूयात. म्हणजे हा खूप चांगला गुणधर्म आहे कलाकाराचा की प्रत्येकाकडून सल्ला घ्यायचा आणि मग त्यातून आपलं स्किट उभं करायचं. आणि कुशल बद्रिके म्हणजे स्पॉन्टॅनिटी आणि अशी जी काही एनर्जी असते ना स्टेजवरती गेल्यावरती हे असं डान्स वगैरे त्यांचं हे फार गमतीदार आहे. आणि कार्टून जोडी म्हणूनच त्यांचं आम्ही नाव ठेवलेलं आहे. तर बघूयात या कार्टून जोडीचा असाच एक कार्टून परफॉर्मन्स. कडू फळावर खरडीत होते कडू फळावर खरडीत होते निखरडीत होते निखरडीत होते बाई वर्गात शिकवित होते ग बाई मी वर्गात शिकवित होते. आला कुठून काळा पुत्रा जीव झाला मुलांचा भित्रा त्या कुत्र्याला हसलीत होते मी मुलांना अडवित होते ग हसलीत होते ग अडवित होते बाई वर्गात शिकवित होते ग बाई मी वर्गात शिकवित होते. शाळेत आणि कुत्रा हा द्वाडपणा नक्कीच त्या टवाळखोर मुलाचा आहे. अरे गोट्या बाई गोट्या आला हो गोट्याला का हाक मारताय बाई गोट्या आला हो गोट्याला का हाक मारताय बाई गोट्या आला हो गोट्याला का हाक मारताय. गोट्या रे गोट्या गणवेश कुठे आहे तुझा. बाई आज माझा हॅपी बर्थडे आहे. अरे वा हॅपी बर्थडे. थँक्यू बाई. हे सोड. असं त्यांना बरं वाटतंय. अरे हे सोड आणि मला सांग तू शाळेत कुत्रा का आणलास. बाई मी कुत्रा आणला नाही. मी टर्फला उचलणार नाही. वेड्यासारखं बडबडू नकोस. हात पुढे कर. बाई हात पुढे कर. आपटे गुरुजी. अगं बाई बाई आपटे गुरुजींच्या न धुतलेल्या धोत्राची शपथ मी कुत्रा आणला नाही. Shut up! शाळेच्या कुत्र्याचा आणि गुरुजींच्या धोत्राचा काय संबंध. बाई यमक जुळलं. कसं. कुत्रा आणि धोत्रा. अरे वा यमक कशी जुळतोय. मला पक्की खात्री आहे शाळेत कुत्रा आणण्याचा द्वाडपणा तूच केलायस. बाई मला आणायचा असता तर मी सिंह आणला असता. अगं बाई. वाघ आणला असता. घोडा आणला असता. घोडा किंकाळला की काय. हसते मी. कुत्रा कशाला आणेन. बाई तुम्ही विद्यार्थ्याचा अपमान करताय. घोडा परत खिंकाळला. हसते मी. हस्ती दंतावरनं ओळखलंय मी ते. विद्यार्थी विद्यार्थी अच्छा तोंडवाज. बाई माझा असा वैयक्तिक पातळावरती अपमान करून तुम्ही काय मिळवताय. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती तुम्ही गदा आणून त्याच्यावर घाला करताय. नको रे नको. अशी मोठी मोठी आणि कठीण कठीण वाक्य बोलू नकोस. लोकांना खरंच वाटेल तू शहाणा आणि शिस्तप्रिय झालायस. बाई आता मी खरंच शहाणा आणि शिस्तप्रिय झालोय. तुम्हाला जर खात्री वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलीला विचारा. सायली ए सायली. बागे बळ सावधान मध्ये उभा राहा.
हाताची घडी, तोंडावर बोट. असंच पाहिजे. बोट कापलं ना, असंच पाहिजे. बोट कापलं. आता मला सांग, कुत्रा शाळेत का आणलास? बाई काय विचारते मी? दुसरं काहीतरी विचारा ना. दुसरं दुसरं विचारताय. ठीक आहे. बरं सापडलास. हा. पाडा म्हण 29चा. बाई जाऊ दे, कुत्र्याच विचारा. पाडा म्हणून दाखव 29. 29 एके 29, 29 10 290. अरे मधले कुठे गेले? सगळ्याची एकदम टोटल करून सांगितली. 290. टोटली कसं करतोय मला सांग. तू शाळेत कुत्रा का आणलास? कारण शाळेला कुत्र्याजवळ नेणं शक्य नव्हतं. काय? तुला चांगली शिक्षाच करते. बाई शिक्षा चांगली असते. अरे शिक्षा म्हणजे कडक शिक्षा करते का? पण असं मी काय केलं शिक्षा करण्यासाठी? काय केलंय? हं. काय केलंय? हं. मी वर्गात शिकवायला उभी राहिले हं. आणि पुस्तक उघडून बघते तर काय काय बाई? काय तीच काय? निर्लज्जा. सगळी मुलं कोपऱ्यात निघून गेली होती. माझं कोणी ऐकेच ना. आणि हद्द म्हणजे काय, त्या कुत्र्यासोबत ती मुलं ही वर्गाच्या बाहेर गेली. अरे माझी काही किंमत आहे की नाही? बाई तुमच्यापेक्षा त्यांना कुत्रा महत्वाचा वाटला असेल. तू माझी आणि कुत्र्याची तुलना करतोयस? नाही नाही बाई, मुख्य प्राण्याचा असा अपमान करणं बरं नाही. काय गोट्या गोट्या. बाई बाई ओरडू नका, तुम्हाला हार्ट अटॅक येईल. हो बाई 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 ओरडू नका. अहो तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येईल. शिपाई. बाई बाई ॲम्ब्युलन्स बोलवायला लागेल. बाई प्राध्यापक. अहो ॲम्ब्युलन्स बोलवायला लागेल बाई तुमच्यासाठी आता. बस बस बस. नाही नाही बसचा काही उपयोग होणार नाही, ॲम्ब्युलन्सच लागेल. तू गप्प बैस. मी तुला शाळेतून काढून टाकणार आहे. बाई नका, मला शाळेतनं काढून टाकू नका बाई. मग मला सांग, तू कुत्रा शाळेत का आणलास? बाई मी कुत्रा शाळेत आणणार नव्हतो, पण काय झालं शाळेत येताना ना मी एका मैत्रिणीच्या घरी गेलो. मी आणि ती रोज एकत्र येतो आम्ही. म्हणजे तुझे असेही धंदे आहेत तर? बाई तोंड सांभाळून बोला. आमच्या पवित्र प्रेमाला तुम्ही धंदे बोलताय? आमचं प्रेम आहे. ती मला म्हणाली जर का तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मग तू हा शाळेत कुत्रा घेऊन जाऊन दाखव. अच्छा, म्हणजे हा कुत्रा पाळीव आहे तर? हो, रस्त्यावरच्या कुत्र्या आणायला मला काय कुत्रा चावलाय? हे सगळं कशासाठी केलंस तू? प्रेमासाठी. मी बघतोय ना तुम्ही आपटे गुरुजींसाठी काय काय करताय ते. अगं बाई, आपटे गुरुजी. बाई उदाहरण दिलं फक्त. ऐशा, लाजल्या वाटतं बाई. लाजल्या का लाजल्या? मला सांग, ती मुलगी कोण आहे? मी तिच्या घरी जाते आणि त्या मुलीला सांगते, अरे कुत्रा पाळता येत नसेल तर पाळू नका. माझ्या घरी सुद्धा कुत्रा आहे, पण मी आणते का शाळेत? नाही ना. त्या मुलीचं नाव सांग, तिला ही शाळेच्या बाहेर काढते. बाई बाई तिला शाळेतनं बाहेर काढू नका. एक वेळ मला काढा, मी माझ्या प्रेमासाठी शाळेचा त्याग करायला तयार आहे. बघ त्या मुलीचं नाव सांग आणि तो कुत्रा कोणाचा आहे तेही सांग. बाई तो कुत्रा तुमचाच आहे. ती मुलगी पण तुमचीच आहे. तुमच्या मुलीचं माझ्यावरती प्रेम आहे. तुमच्याच मुलीने तुमचा कुत्रा तुमच्या शाळेत आणायला मला सांगितलं. बाई बाई तुम्ही नुसत्या बाई राहिलेल्या नाही आहात, आता तुम्ही सासूबाई झाल्या आहात. सासूबाई. काय मजा वाटते ना तुम्हाला? मला पण फार मजा येते. हा, पण महाअंतिम फेरी बघायला विसरू नका. येत्या 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपल्या झी मराठीवर फू बाय फू पर्व तिसरेची महाअंतिम फेरी. पण आता घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन बोल एक हात. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फूल एक हाप. 3 जोड्यांविषयी आपण बोललेलो आहोत. हा, पण आणखीन एक जोडी बाकी आहे बरं का, जी फायनल मध्ये सगळ्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेली आहे. सतीश तारे आणि भालचंद्र कदम. खूप बाता मारतात हे लोक. बाता मारतात म्हणजे बतावणी करतात. स्पेशालिटी हो त्यांची. म्हणजे सतीश तारेंचं कसं, काय नवीन सुचतंय मला, आत्ता नवीन काहीतरी करून दाखवतो. आणि खरं ना त्यांची आम्ही प्रॅक्टिस खूप वेळा बघतो बरं का, कारण प्रत्येक प्रॅक्टिसमध्ये या माणसाला नवीन काहीतरी सुचत असतं. म्हणजे आम्ही म्हणतो अरे प्रॅक्टिसमध्ये हा विनोद नव्हता जो स्टेजवर त्यांनी केला. कारण ही स्पॉन्टॅनिटी आहे, शिकण्यासारखी आहे, वेगळीच कला आहे. आणि भाऊंचं कसं, काहीही न बोलता चेहऱ्यानं बोलणारा माणूस. आणि भाऊ म्हणजे आमचे फू बाय फू सुरू झाल्यापासून घराघरात भाऊ 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 सगळ्यांना आवडणारे भाऊ आहेत. तर बघूयात याच आवडत्या जोडीचा एक आवडता परफॉर्मन्स. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, तू तू तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो
तो नाही था, तो नाही था, तो नाही था. सुरेश, रमेश, सुरेश, रमेश, सुरेश, रमेश. अरे किती दिवसाने भेटतो आपण. पब्लिक की डिमांड पर आए हैं हम लोग. अरे होतास कुठे इतके दिवस तू? अरे तिकडं मंगळावर गेलो होतो. मंगळ ग्रहावर गेलो होतो? तिकडे गेलो होतो. कशापायी? काय आहे, मुंबईत पाणी टंचाई आहे ना, तिकडे गेलो पाईप घेऊन. असा वरती गेलो, धरणाला पाईप लावलं, दुसरं टोकाचं घरच्या टाकीला लावलं. एवढा मोठा पाईप. किती काम होती. काम जाऊ दे रमेश, तुकडं होता सांग. माझा वडिलोपार्जित धंदा. आता ते कॉन्ट्रॅक्ट घेतो. कॉन्ट्रॅक्ट, नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं चीनच. आता चिंचेचं काय? चिंचेचं काय म्हटलं? चिंचेचं नाही, चिंचुके. चिंचुके त्याचा काही मसाला करतो का चिंचुके? अरे मसाला नाही गाड्या, तू जे चीन म्हणतो ते चिंचुक आहे. चीनची भिंत अशी चीनची भिंत रंगवायचा कॉन्ट्रॅक्ट काढलं ना मी. काय सांगतो? हा मग एकट्यानं 10 मिनिटात चीनची भिंत रंगवून टाकले गाड्या. 10 मिनिटात बाजारातून रंग आणला, घमेलं आणलं, पाणी टाकलं, त्याच्यात रंग बुचकाळला, खालून दिलं, घमेलं पेटून, वर्ण बाष्पीभवनाने ढग तयार केले. कसं काय? भूमिती बिमिती शिकतो का नाही कधी? हे भूमितीच आहे. भूमितीत रसायनशास्त्र नावाचा वेगळा चॅप्टर आहे. तुझं भौतिकशास्त्र बहुतेक लय कच्चं दिसतं तुझ्या. मग बाष्पीभवनाचे रंग तयार केले. मग कसा रंग कसा मारला? घेतला बांबू, खोपसला, ढगाच्या पोटात गचा 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 रंग सगळे खाली. समजलं? अशी भिंत रंगवली, थोडीफार उरली होती, अशी ढकलत 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 पुढे नेली भिंत. अशी समजलं? जरा नुसती रंगून बघितली, पुन्हा अशी ढकलून ढकलून टाकली. अरे एवढा पैसा खर्च कसा केला? अरे पैशाचं काय आपल्या तोट आहे का? टांगसाळ आहे आपलं. पैसे आपल्याकडे 1000 पण नको, 2000 पण नको, 5000 पण नको, 735 रुपयाची नोट आहे माझ्याकडे. 30 दाखवायला तुला आलतो तो, तू घरातच नाही ना का गाड्या? मी घरात कसा असेल रमेश? मग कुठे? तिकडं गेलो होतो मंगळावर. मग पाणी नव्हतं ना घरात. मग काय केलं? कॉक सोडायला गेलो होतो वरती. काम संपलं, लगेच बस पकडली अमेरिकेला. बस पकडून अमेरिका? किती नंबरची बस जाते अमेरिकेला? 3266. कसा रूट कसा आहे तिचा? काय शिवरा डेपो नंतर सायन नंतर चिंचपोकळी नंतर तिकडे शिवडी गेली का, ते गायवाडी आली ना, गायवाडी त्याच्या सिग्नलला स्लो होती बस. तेवढ्यात असं उतरायचं, थकात केला, असं उतरलं, बस जाऊ द्यायची. असं समोर ना गल्ली आहे 2 मिनिटाचं काम आहे. गल्ली क्रॉस केली की अमेरिका. अरे वा, चांगल्या गाड्या. बर मग काय तिथं गेटवर कोण होता माहितीये का? कोण होता? बिल गेट्स. तो त्या गेटवर काय करत होता? विंडोज विकायचे ना, मला घ्यायचे होते ना. अरे आडनाव गेट आहे तर गेट विकणं, विंडो कसला विकतो ना? विंडोजच आहे. अरे तू विंडो काय झालं? विंडोज ते कॉम्प्युटर विकतं ना, ते काय त्याचं काम धंदा आहे ना त्याचा. होजियारी नाही रे, अंडरवेअर. सॉफ्टवेअर. बरोबर. त्यासाठी मी तिकडे गेलो होतो. काय त्याला बोललो, मला ते विंडो, ते नवीन काय 4-5 विंडो आलेले, बोललो ते माझ्याकडे. मग मी घेतले. म्हणलं अरे पैशाचं बोलतो जाऊ दे रे, काय बस काय. बोललो काय खाली धंदा करतो का काय करतो? पैसे नको म्हणजे? नाही मी विंडो घेतले, तू बिल घेच. मी त्याला म्हटलं तू बिल घेच, पैसा वेगळा, मैत्री वेगळी. करेक्ट. मग काय योगायोग म्हणणार का? आपली भेटच होऊ शकली नाही सुरेश. ज्या बसने तू तिकडे गेला होता त्या बसमध्ये बसूनच मी चाललो होतो. काय तू मागच्या दारातून वर आला, मी पुढच्या दारातून खाली उतरलो. हो, मला ओब्याने बोलवलं होतं ना. ओब्या कोण? ओबामा. प्रेसिडेंट. तुझ्या दृष्टीने असेल प्रेसिडेंट, आपला दोस्त आहे तो खास. ओब्या पानटपरीवरती ओब्या बिडी पितो तो.
जरा नाही आपला आपल्यामुळे वा 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 बायका पोरं खुश 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 तुझी बायको काय म्हणती कडे अरे काहीतरी ना काही ती तुझी बायको आहे काहीतरी ना काही फेक्षा सुंदर आहे असं असं हा, असं मग सोन्याने मडवली तिला शाबास. अरे अख्खं ज्वेलर्सचं दुकानच आहे ती आहा. हसायला म्हटलं तरी अशी दागिने बाजूला करून असते अरे वाटतं. पोरं बाळा आहेत का नाही तुला पोरं बाळा आहे ना ऋतिक रोशन तो तुझा पोरगा आहे अरे तो ऋतिक रोशन पेक्षा द्या का नाही असं म्हणायचं मला हा, हा. कुणाचा आहे गुन्हाचा आहे गुन्हाचा आहे गुणाचं आहे, म्हणजे. गुणाचा. आपली बायको ना एकदम मस्त हा? हा ना? अरे तोंडातून शब्द काढणार नाही हा. काय बे ते म्हणजे मृगाना येणार रसिक मोहिणी हा? कामिना म्हणू नको कामिका म्हणू नको कामेश्वर म्हणू काय होतंय काय तुला असं काय अरे, करतो तू ते आपली बायको अरे ओब्याचा फोन रे ओब्याचा फोन हे ओबे नको ते लफडी करून ठेवतो मला सोडा म्हणतो त्या हा बंद काय झालं बघ रे मॅसेज तो नाही ती होय का? ते माहिती तुला माहिती नाही बघितलं मी जरा वाच मेसेज काय वाच ए बायको म्हणजे आपला आवाज नाही आपल्या ए सुलेखा कोणी बायको आहे माझी ए हाडक्या हा कोण पुढे वाच काय भाजी लवकर आणा थापा मारत बसू नका नाही तर तांगड्या तोडून हातात देईन तुमच्या फुली काय रे फुले मार्केटला जायला सांगितलं मला ते भाजी आणायची ना अच्छा अच्छा 10 रुपये दे 10 रुपये जर अरे टाकसाळ आहे ना तुझी रविवारचं बंद असतं ते 10 रुपये भाजी आणि ती लेकराला दे. तुझ दे मला 10 रुपये तुला कशाला पाहिजे 10 रुपये अरे रॉकेल संपले पोरगा उपाशी आहे. अरे पैशाचं नाटक करता येत नाही ना हा, रमेश ते आहेच बाबा, मग ते दे 10 रुपये बाबा देतो 10 रुपये तू तरी बायकोचा मार खाऊ नकोस ए काय? ना आता मला बायको मारत नाही शाबास पोरगाच तुडवतो म्हणजे आपण दोघं कडके आणि बेचारे म्हणायचे दो बेचारे बिना सहारे दो बेचारे बिना सहारे थप्पा मार मार कर हारे थप्पा मार मार कर हारे अरे अल्बम फुबाई फूचा मस्त आहेत सगळे फोटो ना हसायला येतोय फोटो बघून हा सगळे फोटो आज नाही दाखवणार आहे काही फोटो उद्याच्या भागात पण आपल्याला बघायचे आहेत ना पण तुम्ही विसरू नका फुबाई फूची महाअंतिम फेरी येत्या 25 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपल्या झी मराठीवर तेव्हा असंच हसवायला आणि खूप खूप फक्त हसवायला भेटूयात उद्याच्या भागात बघायला विसरू नका ब्रुगमॉन्ड रेड लेबल फुबाई फू 2 फूल 1 हाफ